घरफोडीत महिलेला दगडाने मारहाण करून घरातील 8,66,000 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केल्याप्रकरणी दोषी ठरवून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश D.Y. गौड यांनी आरोपी काका सरपंच काळे वय वर्ष 27 राहणार चिकुर्डी तालुका वाळवा यास 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। ही घटना मिरज तालुक्यातील कवठेपिराण येथे दिनांक 26 मे 2023 रोजी पहाटेच्या सुमारास घडली। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तरन्नुम शिफा मुजावर राहणार दुधोंडी तालुका पलूस यांनी फिर्यादी नोंदवली होती। खटल्याची हकीकत अशी, कवठेपिराण येथील घरात फिर्यादी तरन्नुम मुजावर ही तिच्या आईसह राहत होती आणि पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी काका काळे यांनी घराची कडी काढून आत प्रवेश केला। त्यावेळी जागे झालेल्या तरन्नुम आणि त्याच्या आईने आरडाओरडा करायचा नाही असं म्हणून धमकावलं। आरोपी काका काळे यांनी फिर्यादी तरन्नुम यांचा गळा पकडून उजव्या डोळ्यास दगडाने मारहाण केली। तसेच लोखंडी तिजोरीत असलेल्या किल्लीने लॉकर उघडून त्यातील आईचे सोन्या चांदीचे दागिने, एक मोबाईल असा 8,66,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या घरफोडीचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केला। न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। दरम्यान सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता 8 साक्षीदार तपासण्यात आले। न्यायालयापुढे आलेल्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती D.Y. गौड यांनी भारतीय दंडविधान कलम 395 अन्वये 10 वर्ष सक्त मजुरी आणि 2,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।